ओंकार Once more! Once more! Once more! ओंकार तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती खूप दिवसांपासून व्हिडिओ आलेला नाही आहे। तर मित्रांनो, आज आपण कडक आणि खतरनाक व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा प्रिव्ह्यू तर तुम्ही बघितलाच असेल, तर प्रिव्ह्यू कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत जॉईन नसेल केले तर फटाफट जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या। त्यावरती आपण अगदी फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो, तुमचा जरा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण अलाइट मोशन ॲपवरून एडिट करणार आहोत। त्यासाठी अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचे आहे। यानंतर मी तुम्हाला बिटमॅप प्रोजेक्ट दिलेला आहे, तो प्रोजेक्ट तुम्हाला इथे इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। तर प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसून येणार आहे। तर सिम्पली मित्रांनो, तुम्हाला इथं काय करायचं आहे, तर सिम्पली तुम्हाला इथं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। प्लस आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला इथं फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर सिम्पली मी इथं फोटो ॲड करून घेतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं फोटो ॲड करून घेतलेला आहे। तर फोटो ॲड झाल्यानंतर इथे तुम्हाला फोटोला व्यवस्थितपणे सेट करायचं आहे। तर फोटोला सेट करण्यासाठी थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला फोटोची लेंथ इथं वाढवून घ्यायची आहे। फोटोची लेंथ इथं वाढवल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जे आहे ते इथं ह्या जे इथे बीट लागलेले आहेत तर त्या बीटवरती तुम्हाला यायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला इथं फोटोला इथं कट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व बीट इथं म्हणजे फोटोला इथं अशा प्रकारे इथं कट करून घ्यायचं आहे बीटवरती। तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं सर्व फोटोना इथं कट करून घ्यायचं आहे। यानंतर मित्रांनो, तुम्ही इथं जे आहे मी इथं एक फोटो वापरलेला आहे। तर तुम्ही इथं प्रत्येक बीटवरती प्रत्येक वेगवेगळा फोटो इथं वापरू शकता। तर मी इथं एकच फोटो वापरलेला आहे। यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं शेक इफेक्ट लावायचे आहेत। तर इफेक्ट लावण्याकरता तुम्हाला मी शेक इफेक्ट प्रीसेट दिलेला आहे। तर तो शेक इफेक्ट प्रीसेट तुम्हाला इथं सर्वात अगोदर इथं इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। तर इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो, तर त्या शेक इफेक्ट प्रीसेटवरती तुम्हाला जायचं आहे। तर शेक इफेक्ट प्रीसेटवरती गेल्यानंतर त्यामध्ये जो पहिला फोटो आहे तर सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आणि थ्री डॉटवरती क्लिक करून तुम्हाला इथं कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। कॉपी इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टवरती आपल्या वापस यायचं आहे। आपल्या प्रोजेक्टवरती वापस आल्यानंतर यामध्ये जो पहिला फोटो दिलेला आहे तर त्या पहिल्या फोटोला हा इफेक्ट इथं लावायचा आहे। तर त्यासाठी तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, थ्री डॉटवरती क्लिक करून इथं पेस्ट इफेक्ट इथं करून घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला याच्या पुढच्या फोटोना इफेक्ट लावण्याकरता तुम्हाला पुन्हा आपल्या शेक इफेक्ट प्रीसेटवरती वापस यायचं आहे। वापस आल्यानंतर तुम्हाला यामध्ये सेकंड नंबरचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट इथं करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथं कॉपी इफेक्ट केलेला आहे। यानंतर पुन्हा तुम्हाला आपल्या प्रोजेक्टवरती वापस यायचं आहे। आपल्या प्रोजेक्टवरती वापस आल्यानंतर यामध्ये मित्रांनो तुम्हाला 2 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे। 2 नंबरच्या फोटोवरती गेल्यानंतर तुम्हाला त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्या। यानंतर जे मित्रांनो फोटो दिलेले आहेत तर इथं तुम्हाला मित्रांनो फोटो 2 ते फोटो 8 पर्यंत सेम इफेक्ट इथे लावून घ्यायचे आहेत। तर इफेक्ट इथं लावून झाल्यानंतर याच्या पुढचा जो फोटो आहे तर त्या फोटोला इथं इफेक्ट लावण्याकरता मित्रांनो तुम्हाला दुसरा इफेक्ट लावायचा आहे। तर त्यासाठी आपल्या शेक इफेक्ट प्रीसेटवरती वापस यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला 3 नंबरला जो फोटो दिलेला आहे तर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक करून तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून तो कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे। इथं कॉपी इफेक्ट केल्यानंतर पुन्हा आपल्या प्रोजेक्टवरती वापस यायचं आहे आणि यामध्ये जो तुम्हाला दिलेला आहे 9 नंबरचा फोटो तर त्यावरती यायचं आहे तुम्हाला 9 नंबरच्या फोटोवरती आणि तुम्हाला त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करायचं आणि इथं इफेक्ट हा इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। इफेक्ट इथं पेस्ट केल्यानंतर त्याच्या 10 नंबरचा फोटो आहे त्याला तुम्हाला दुसरा इफेक्ट लावायचा आहे। त्यासाठी पुन्हा तुम्हाला शेक इफेक्ट प्रीसेटवरती यायचं आहे, 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इथं हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला प्रोजेक्टवरती वापस यायचं आहे। प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला जो 10 नंबरचा फोटो दिलेला आहे तर त्यावरती यायचं आहे आणि त्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करा आणि इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। यानंतर
तुम्हाला पुढच्या फोटोंना आणखी वेगळा इफेक्ट लावायचा आहे, तर त्यासाठी पुन्हा तुम्हाला आपल्या शेक इफेक्ट प्रिसेटवरती वापस यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रिसेटवरती वापस यायचं आहे. नंतर त्यावरती क्लिक करा. यामध्ये तुम्हाला 2 नंबरचा जो फोटो आहे त्यावरती यायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट इथं कॉपी करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट इथं कॉपी केल्यानंतर मित्रांनो, याच्या पुढचे जे फोटो दिले आहेत, म्हणजे 11 नंबरच्या फोटोपासून तुम्हाला त्याच्या पुढचे जे लहान सर्व फोटो दिलेले आहेत, तर त्या सर्व लहान फोटोंना हा इफेक्ट तुम्हाला इथं लावायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे सर्व फोटोंना हा इफेक्ट इथं अप्लाय करून घेतो. तर मी इथं स्पीड वाढवून घेतो आणि फटाफट इथं सर्व फोटोंना इथं हा इफेक्ट ॲड करून घेतो. यानंतरचे जे 2 फोटो राहिलेले आहेत, तर त्या फोटोंना तुम्हाला इफेक्ट लावण्याकरता पुन्हा आपल्या शेक इफेक्ट प्रिसेटवरती वापस यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटवरती वापस आल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला 3 नंबरचा जो फोटो दिलेला आहे, तर सिम्पली 3 नंबरचा जो फोटो दिलेला आहे त्यावरती यायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून तो कॉपी इफेक्ट करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला प्रोजेक्टवरती वापस यायचं आहे. प्रोजेक्टवरती वापस आल्यानंतर मित्रांनो, लास्टचे जे 2 फोटो दिलेले आहेत, तर त्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट इथं अशा प्रकारे इथं लावून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या 2 फोटोंना हा इफेक्ट लावून झालेला आहे. यानंतर मित्रांनो, तुम्हाला जे आहे इथं PNG दिलेला आहे, तो PNG ॲड करण्याकरता तुम्हाला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मित्रांनो, तुम्हाला हा PNG इथं ॲड करून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे याला व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्या. तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे पूर्णपैकी एडिट झालेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा.